आणि यानंतर मुंबईमधली एक मोठी बातमी आहे, कारण मुंबईमधल्या शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आलाय। मुंबईतल्या कांदिवली परिसरामधल्या शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आलाय। पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक हे शाळेमध्ये दाखल झालेलं आहे। ईमेल आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलंय। ही शाळा आता रिकामी झालेली आहे। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। मृत्युंजय, मुंबईत कांदिवलीच्या इराणीवाडी या परिसरमध्ये केईएस इंटरनॅशनल स्कूल आहे। केईएस इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी एक मेल आला आहे आणि हा मेलमध्ये या शाळेत बॉम्ब ठेवलेला आहे अशी एक माहिती आहे। तो एक थेट मेल आलेला आहे। याची माहिती जे स्कूल प्रशासन आहे, स्कूल प्रबंधन त्यांनी पोलिसांना दिली आहे आणि पोलिसांनी बॉम्ब स्क्वॉड इकडे पाठवलेला आहे। सध्या केईएस इंटरनॅशनल स्कूलमध्ये कांदिवली पोलीसची टीम आहे आणि बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे। सध्या जे मुले आहेत त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि स्कूल जे आहे ते रिकामा करण्यात आलेलं आहे। जे स्टाफ आहे त्यांनाही सुट्टी देण्यात आलेली आहे। पण सध्या बॉम्ब स्क्वॉड जी टीम आहे ते शोध घेत आहेत आणि मुंबई पोलीसची टीम ही सध्या परिसरामध्ये दाखल झालेली आहे। पण आतापर्यंत काही संशयित सापडलेला नाहीये। 2 दिवसापूर्वी पण मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव या परिसरामध्ये एका शाळेत बॉम्ब आहे अशा प्रकारचा एक थ्रेट मेल आला होता। तरीही पोलीस आणि बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाली होती, पण तिथेही काही सापडला नव्हता आणि आतापर्यंत 1 तासाचा तपास झालेला आहे। पण आताही काही संशयित जे वस्तू आहे ते सापडलेलं नाहीये। पण बॉम्ब स्क्वॉड आहे ते पूर्ण परिसरची चाचणी करतायत। पण मुलांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि पोलीस शोध घेत आहेत हा मेल कुठून आला, कोणी मेल केलाय आणि जे मेल केलाय त्याचा मागचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे याची शोध सध्या पोलीस घेत आहेत। ठीक आहे, धन्यवाद मृत्युंजय या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।